नमस्कार. नक्षत्र आणि त्यांच्या योनी यांचा आपण अभ्यास करत आहोत. आज आपण ज्योतिषिका या अंतर्गत भाग 18वा पाहणार आहोत. ह्यामध्ये ज्या योनी आपण बघत आहोत त्यात शेवटची मुंगूस योनी नावाची योनी. एकूण आत्तापर्यंत आपण 1 अश्वयोनी, 2 गजयोनी, 3 मेष योनी, 4 सर्प योनी, 5 श्वान योनी, 6 मार्जार योनी, 7 मूषक योनी, 8 गो म्हणजे गाय, 9 महिषी योनी, 10 व्याघ्र योनी, 11 मृग योनी, 12 वानर योनी, 13 सिंह योनी आणि 14 नंबरची मुंगूस योनी आज आपण बघणार आहोत. या एवढ्या 14च योनी आहेत आणि सगळी नक्षत्र 27 हे बरोबर यात बसवलेले आहेत. आपण पाहिलं होतं एकूण 27 नक्षत्र आणि 14 योनी आहेत. तर त्यापैकी मुंगूस ही एक योनी अशी आहे की जी आपण आज बघणार आहोत. ही फक्त एका नक्षत्राला जोडलेली आहे, उत्तराषाढा. मग 27 मधलं हे एक नक्षत्र जर वजा केलं तर 26 नक्षत्र उरली आणि एकूण 14 योनीपैकी ही एक योनी काढली तर उरल्या 13 योनी. म्हणून त्या 13 योनी आणि 26 नक्षत्र म्हणजे 13 दुने 26, 13 योनी आणि 26 नक्षत्र हे जर बघितले तर एक नक्षत्र 2 नक्षत्र एका योनीची म्हणजे एक योनी 2 नक्षत्रांना जोडलेली आहे असं त्याचं प्रमाण आहे. आणि त्याप्रमाणे आपण त्या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता हळूहळू आपण त्याच्या समाप्तीकडं म्हणजे शेवटचं मुंगूस योनी प्रकार आपण बघूया. हे नक्षत्र एकच का असावं याची काही कारणं असतील, आपण त्याबाबत जायचं नाही. पण मला ह्यामध्ये फार नवल वाटतं ते म्हणजे कुठलं लक्षात घ्या. मुंगूस किंवा सर्प योनी ह्या योनी कशा आहेत? ह्या योनी विचित्र आहेत फार. मुंग्या घर बांधतात, मुंग्यांचं वारूळ. सर्प कधीही घर बांधत नाही, मुंगूस कधीही घर बांधत नाही आणि ते जे तयार केलेलं आहे उंदराणी किंवा घुशीनं त्यात हे घुसतो आणि राहतो. ही माणसं नेमकी कोण आहेत? ही बाजारात आहेत का? आहेत ना. लोकांच्याकडनं घर भाड्यानं घ्यायचं, काही दिवस भाडं द्यायचं आणि नंतर ते बळकवायचं आणि आता म्हणायचं ते अमका कायदा तमका काहीतरी थातूरमातूर कारणं आणि तुम्हाला दिल्यानंतर त्या माणसावर कुरघोडी करायची आणि त्यालाच कोर्टात वाढायचं. आणि आपल्याकडं सगळा प्रकार बघितला तर त्या माणसानंतर टाचा घासायच्या. न्याय नावाचा प्रकार जिवंतच नाही आहे. त्यांनी 20-20, 50-50 टाचा घासायच्या आणि म्हणे आम्हाला झालं, आमचंच आहे, 5-5 रुपये भाडं भरलंय, 10 बाय 10च्या खोलीला 5 रुपये 6 रुपये भाडं. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या पद्धतीनं झोपतात ते लोक सर्पयोनीचे आहेत, ते लोक मुंगूस योनीचे आहेत, लोकांच्या घरात राहणारी. हे प्रत्यक्षामध्ये मुंगूस ही योनी, सर्प ही योनी याच प्रकारची आहे. कोणीतरी घरं बांधायची ना आपण राहून राहायची. ही माणसं आहेत का समाजात? आहेत. तुमचे शेजारी आहेत का? आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा त्यात असाल. विचार करा. आपण हे पापकर्म जे आहेत ना ते आपली सोडणार नाहीत आपल्याला. म्हणून आपण ती मुंगूस योनी काय आपण बघणार आहोत. ही मुंगूस योनी नावाची योनी आजचा भाग आहे 18. हे मुंगूस योनी म्हणजे 13 नंबरची योनी आहे. ही योनी आहे उत्तराषाढा नक्षत्राची आहे. उत्तराषाढा हे 21 नंबरचं नक्षत्र आहे 27 नंबरमध्ये. मग हे नक्षत्र हे त्रिपाद नक्षत्र आहे. त्रिपाद याचा अर्थ असा की 9 नंबरची जी धनुरास आहे त्या धनुराशीमध्ये ह्यातला पहिला चरण येतो आणि 10 नंबरची जी मकर रास आहे त्या राशीमध्ये ह्यातले राहिलेले 3 म्हणजे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर असे चरण येतात. त्यामुळं 25% भाग हा धनुराशीत आणि 75% भाग हा मकर राशीत गेला. अशी ही योनी आहे. आता आपण विचार करूया की उत्तराषाढा नक्षत्राची योनी अंत्यनाडीची आहे. याचा अर्थ असा की हे लोक पित्त प्रकृतीचे असले पाहिजे. त्यामुळं अंत्यनाडी आणि पित्त प्रकृती हे एकत्र समीकरण आहे. त्यानंतर हे यांचा गण बघितला तर हे मनुष्यगणाचा म्हणजे काय? देवगण आणि राक्षसगण यांचं मिश्रण केल्यानंतर त्याचे जे सगळे गुण एकत्र येतात ते म्हणजे मनुष्यगण. म्हणजे ह्यामध्ये काही दोष देवगणाचे असतील, काही चांगले गुण देवगणाचे, काही चांगले गुण राक्षसगणाचे, काही चांगले वाईट गुण राक्षसगणाचे असे एकत्र केले की त्यांची झाली मनुष्यगणाची योनी. त्यानंतर यांचं मुख ऊर्ध्वमुखी आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय? वर पाहणारे. याचा अर्थ असा की आज आपण वर्तमानात जगतो आहोत पण विचार करताना भविष्य काळाचा करायचा आणि फार पुढचा विचार करायचा. आपल्याला हा प्रकार बघायला लक्षात येईल. म्हणजे काय सांगतो. ह्यात कुतूहल असेल पण वैचारिकता कमी असते. लहान मूल जन्माला आलं, 8 दिवसाचं अजून आहे, अजून नाव ठेवलेलं नाही. 8 दिवसानंतर लोक पत्रिका बघायला येतात. म्हणजे काय? जन्मतारीख वेळ घेऊन येतात. ह्याची जरा नावरस नाव सांगा
बरी आहे का सांगा, रास कुठली आहे, अमकं तमकं. बरं, ते काढायसाठी आपण कॉम्प्युटरला तारीख आणि वेळ दिली, ते कुंडली दाखवतो. अजून ते 8 दिवसाचं आहे, त्याला अजून नाव नाही, अजून त्याला लंगोट बांधता येत नाही. 8 दिवसाच्या मुलाला काय विचारतात, काय शिक्षण होईल ना याचं, लग्नाचे योग आहेत ना, मुलं बाळ होतील काय पुढे याला, सरकार नोकरी लागेल काय, काय विचार करताय. ही माणसं आपण जर बघितलं तर ती ऊर्ध्वमुखी आहेत. अरे अजून कशात काय नाही, तू त्या लग्नाचा आणि सरकारी नोकरीचा आणि विचार करायला लागला शिक्षणाचा. गरज आहे का एवढी काही, त्याला 8 दिवस जाऊन सांभाळ, मग कळेल तुला. पण ही असा पुढचा विचार करणारे लोक म्हणजे ऊर्ध्वमुखी. दृष्टी यांची मंद असते. मंद म्हणजे काय, तर आपल्याला काही गोष्टी दिसतात. अंध आणि मंद. मंद म्हणजे दिसतात पण आपल्याला जाणवतात, पण आपण बोलत नाही. मंद बोलत नाही आपण, लक्षामध्ये. मग काही वेळेला असा प्रकार असतो की मंद दृष्टी असते, म्हणजे वादायचं नाही म्हणून शेजारचीनं किंवा शेजारच्या व्यक्तीनं लोटून काढलं की बरोबर आपल्या दाराच्या कोपऱ्याला लावून कचरा ठेवायचा. दिसतंय आपल्याला, भांडायला गेलो तर तुमच्या दारात एका रस्त्याला लावलाय, तो नंतर आपल्या किंवा त्यांच्या दारात उचलून टाकणार नाही. ही दृष्टी मंद. मंद बुद्धीचं आहेस काय असं म्हणलं तर भांडणं होतील, पण मंदच बुद्धी असते, उचलून टाकावा. एवढं कळत नाही का, पाऊस पडायला लागलाय तरी दारात पाणी मारणारी अवलाद मंद बुद्धीची. मुलाला 45% सुद्धा मार्क नाहीत, मी त्याला डॉक्टर करणार, मी त्याला इंजिनियर करणार. अरे पैसे आहेत रे, डोनेशन देशील रे, घेशील ॲडमिशन, खरं आहे, परंतु त्याला अभ्यासक्रम पेलेल काय. हा पुढे इंजिनियर झाला तर आपण बघतोय एवढे प्रचंड इंजिनियर देशामध्ये आहेत, देशाचे रस्ते काय झालेत. हे सगळे असे इंजिनियर आहेत का, असावेत. याचा अर्थ असा होतो हे मंद बुद्धीचे आहेत का. होय, मंद बुद्धी. ही नक्षत्र जे आहे हे धनु राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये वाटलं गेलं. धनु राशीमध्ये 25% आणि मकर राशीमध्ये 75%. त्यामुळे ह्याच्यावर सगळा अंमल जो आहे तो धनु राशीचा आहे, मकर राशीचा. धनु राशीत असताना त्याच्यावर अंमल चालतो गुरुचा, कारण धनु राशीचा स्वामी गुरु, आणि मकर राशीत असताना अंमल चालतो शनीचा, कारण मकर राशीचा स्वामी शनी. त्यामुळे गुरु आणि शनीच्या अंमलाखाली येणारं हे नक्षत्र आहे. आता हे नक्षत्र क्षत्रिय वर्णाचं, धनु राशीत असताना क्षत्रिय वर्णाचं आहे आणि मकर राशीत असताना वैश्य वर्णाचं आहे. आपण बघतो क्षत्रिय वर्णाचं असताना माणूस आक्रमकता असते आपल्यामध्ये, काहीतरी करण्याची कुमकुमी असते, पण वैश्य वर्णामध्ये नाही. वैश्य वर्णामध्ये आपण व्यावहारिकता विचार करत असतो. हा जर विचार केला तर व्यावहारिकता हा वैश्य वर्णाचा सगळ्यात मोठा भाग आपल्याला त्या माणसामध्ये दिसेल. तत्व अग्नी आणि पृथ्वी. अग्नी तत्वाची माणसं आहेत, म्हणजे केव्हा धनु राशीत असताना तो अग्नी तत्वाचा असेल आणि मकर राशीत असताना पृथ्वी तत्वाचा असेल. अग्नी तत्वामध्ये तापण्याचं प्रमाण वाढतं आणि पृथ्वी तत्वामध्ये तापण्यापेक्षा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता जास्त असते. हा प्रकार याच्यामध्ये दिसेल. हे आहे उत्तराषाढा नक्षत्र. म्हणजे आपण आज ह्या सगळ्या नक्षत्रांचा आपण अभ्यास केला. बघा, जरा विचार करून बघा, आपण काय काय बघितलं. आपण सगळ्या नक्षत्रांचा अभ्यास केला, पण आपण हे सगळं करत असताना काय काय केलं त्याचं 1-2 मिनिटात उजळणी करून आपण आज थांबूया, कारण आपले नक्षत्र आणि त्याची योनी आज संपतात. आपण ह्यामध्ये काही लोकांच्या प्रकृती बघत राहिलो. 3 प्रकारची प्रकृती, कफ, वात आणि पित्त. या 3 प्रकारच्या प्रकृतींमुळे माणूस तयार होतो. त्यामुळे एकाच वेळी माणसाच्या यामध्ये 2 प्रकृती असतात. एक कफ किंवा वात प्रकृती असते, किंवा वात आणि पित्त प्रकृती असते, किंवा कफ आणि पित्त प्रवृत्ती या 2 एकत्र असतात. त्याचं कारण असं की राशी कुंडली आणि लग्न कुंडली या दोन्हीमध्ये 2 नक्षत्र येतात. ही 2 नक्षत्र वेगळी. समजा दोन्हीही नक्षत्र कफ प्रवृत्तीची असतील तर ती व्यक्ती पूर्णपणे कफ प्रवृत्तीची असू शकते. त्यानंतर आपण बघितलं नाडी. 3 नाड्या आहेत, आद्य नाडी, मध्य नाडी, अंत्य नाडी. यानुसार तुमची प्रकृती ठरते. त्यानंतर आपण बघितलं माणसांचे गण 3 प्रकारचे आहेत, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. त्यानंतर माणसं 3 प्रकारची असतात. म्हणजे काय, तर ऊर्ध्वमुखी, तिर्यंक आणि अधोमुखी. ऊर्ध्वमुखी म्हणजे फारसा पुढा विचार करणारी, तिर्यंक वर्तमानात राहणारी, आणि अधोमुखी हा फारसा मागचा विचार करून सारखंच चघळत राहणारी. ही जर बघितली तर ऊर्ध्वमुखी म्हणजे भविष्याबद्दल फार चिंता असणारी, तिर्यंक वर्तमानाबद्दल चिंता असणारी, आणि अधोमुखी भूतकाळाबद्दल चिंता असणारी. ही सगळी माणसं जी आहेत ही ह्या 3ही गोष्टीतच रमतात, आणि जास्त रमण्याची कारणं ती आहेत. त्यानंतर आपण बघितलं की ह्यांचे वर्ण बघितले. 4 प्रकारचे वर्ण आहेत. 1 क्षत्रिय वर्ण, 2 वैश्य वर्ण, 3 शूद्र वर्ण आणि 4 विपर वर्ण. या 4 प्रकारचे वर्ण आपण बघितले. क्षत्रिय वर्णातला माणूस जास्त तापट असतो, क्षत्रिय वर्णात जास्त आक्रमकता असते, वैश्य वर्णामध्ये आपण व्यावहारिकतेचा विचार करतो,
शूद्र वर्णामध्ये आपण विचार करताना चुकीचा पहिल्यांदा आणि बरोबर नंतर करतो, आणि विप्र वर्णामध्ये बरोबर अगोदर आणि चुकीचा नंतर करतो. कारण ह्या प्रवृत्ती आपल्या असल्यामुळे आपल्याला तशी सुचतं आणि आपलं मन त्या बाजूला खेचलं जातं. त्यामुळं मुद्दाम करत नाही आपण. हा जर बघितला तर आपला वर्ण आपण बघितला, हे चारही वर्ण आपल्या सगळ्या 12 राशींमध्ये आहेत. त्यामुळं प्रत्येक रास जर बघितली तर एका वर्णाच्या 3 राशी मिळतात. आता ह्या राशीनंतर त्याच्याखाली तत्व आली, अग्नितत्वाची, पृथ्वीतत्वाची, वायुतत्वाची आणि जलतत्वाची, अशा 4 क्षत्रिय वर्णाचा आणि अग्नितत्वाचा एकत्र विचार असतो. वैश्यवर्ण आणि पृथ्वीतत्व एकत्र असतं नेहमी. शूद्रवर्ण आणि वायुतत्व नेहमी एकत्र असतं आणि विप्रवर्ण आणि जलतत्व हे नेहमी एकत्र असतं. ह्याचा आपण गल्लत करत नाही. क्षत्रिय वर्णाचा माणूस आहे पण जलतत्वाचा आहे असं कधी होणार नाही. त्यामुळं हे 4ही वर्ण आणि 4ही तत्व ही एकमेकाला जोडून असतात. त्यामुळे आपण त्यांचा एकत्र विचार करतो आणि हा विचार करत असताना आपल्याला पत्रिकेमध्ये बाकी काय आहे याचा विचार करतो. म्हणून आपण आज बघितलं, आजपर्यंत 27 नक्षत्रांचा अभ्यास केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्षत्र, याच्यानंतर पुढं योग आणि करण ह्या गोष्टींचा क्रमाने अभ्यास करणार आहोत. 27 योग आहेत आणि 11 करण आहेत. हे कसे आहेत, ह्याचा आपल्याला काय उपयोग आहे, हे कोणकोणते आहेत. आपण जेव्हा पत्रिका तयार करणार तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींची अनुभूती असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे, म्हणून आपण त्या गोष्टी करूया. आज आपण इथंच थांबूया. हे झाले आपले नक्षत्र आणि त्यांच्या योनी. त्यानंतर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत योग कुठले आणि एकूण करण कुठले आणि त्यांची माहिती काय. आपण प्रयत्न करा, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हे शेअर करा, लाईक करा, लोकांना सांगा, आपल्याच लोकांना शिकणाऱ्या सांगा. घरात बसून लोकांना शिकता येतील. काय तुम्हाला शंका आली आणि काहीही जर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं वाटलं किंवा विचारावं तर मला खाली कमेंटमध्ये आपण विचारू शकतो. आभारी आहे.